नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या आठवड्यामध्ये ढगाळ हवामानावरून पाऊस होऊ शकतो, नंतर गारपीट होऊ शकते, असे अंदाज आपल्यापर्यंत आले असतील. मग नेमकं खरंच असं घडू शकतं का? जानेवारी महिन्यात तापमान कसं राहू शकतं, थंडी कशी राहू शकते, खरंच गारपीट होणार आहे का, पाऊस होणार आहे का, फेब्रुवारी महिन्याचा नेमका अंदाज काय? तसंच यंदाच्या पावसाळ्यामध्ये काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात अशी देखील चर्चा आहे. यामध्ये किती तथ्य आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोन. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे की पुढच्या आठवड्यामध्ये खरंच पाऊस होणार आहे का? ह्या बऱ्याच मीडियामध्ये हा विषय आलेला दिसतो, पण कुठनंही माहिती आली मला कळालं नाही आहे. खरं तर आज रविवार 11 जानेवारी 11 जानेवारीपासून ते साधारण संक्रांतीपर्यंत 14 याच्यापर्यंत आपल्याला थोडंसं थंडी अशीच आहे, पण भाग पर्वते काही ठिकाणी थोडीशी थंडी कमी होणार आहे. आणि त्यात एक असं काही प्रणाली आहे की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर सध्या प्रत्यावर्ती म्हणजे घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणारा वारा असल्यामुळं त्याच्या शेवटच्या परिघातून वारा बंगालच्या उपसागरातनं काही आर्द्रता घेऊन आणि तो जो फ्लो आहे तो नेमकी मध्य महाराष्ट्रावर म्हणजे खान्देश, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये त्याचा असल्यामुळं तर आपलं ह्या ठिकाणी थोडंसं किमान तापमान काहीसं वाढणार आहे. त्यामुळं थंडी थोडीशी कमी होईल, ती फक्त संक्रांतीपर्यंत. आणि ज्या बंगालच्या उपसागरातून आर्द्रता फेकली त्याच्यामुळे दमटपणा वाढणार आहे. म्हणून ह्याच 10 जिल्ह्यामध्ये खान्देश, नाशिकपासून तर ते सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत थोडंसं ढगाळ वातावरण आणि तेही 2 दिवस. अच्छा. 12 आणि 13 आणि ह्या 2 दिवसामध्ये फक्त ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. बरं. त्यामध्ये एखाद्या दिवशी म्हणजे 12 तारखेला कोकणातही थोडंफार ढगाळ वातावरण राहील, मुंबईसह कोकणामध्ये. मी तर म्हणे पावसाच्या बाबतीमध्ये ह्या बातमीवर माझं असं वैयक्तिक आणि अभ्यासांती असं उत्तर आहे की पावसाची शक्यता नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यातून थोडंसं तापमान आणि हे वातावरण 2 दिवसाकरताच आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे उद्या 12 आणि 13 म्हणजे आता उद्याने 2च दिवसामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण किंवा आजच तुम्हाला थोडं जाणवायला लागेल संध्याकाळपासून की फक्त ढगाळ वातावरण असणारे, पावसाची शक्यता नाही. आणि झाला अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस हा दक्षिण पुणे जिल्ह्याचा काही भाग किंवा सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी शक्यता कमीच आहे. पण नाही म्हणतात, जसं मागं त्या नागपूर सटाण्यामध्ये 1 दिवस पाऊस झाला, बरोबर, की जिथे कुठं मागमुसाई काही नाही आहे. आता त्याचं स्पष्टीकरण देईल मी की कशामुळे त्या ठिकाणी पाऊस झाला, पण तो विषय नाही आहे आपल्याकडे. पुढच्या येत्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. ढगाळ वातावरण 12 आणि 13 तारखेला आणि जे 2-3 जिल्ह्याची नावं घेतली त्या ठिकाणी झाला ते किरकोळ पाऊस आहे. या व्यतिरिक्त कोणतीही प्रणाली किंवा कोणताही अंदाज वातावरणीय घडामोडीनुसार दिसत नाही आहे, त्यामुळे पावसाची शक्यता नाही असंच मी म्हणेल. बरं. आता सर, जानेवारी महिन्यामध्ये आपण अनेकदा अनुभवतो की गारपीटसुद्धा होऊ शकते. आता चर्चा जर पाऊस होणार आहे तर मग गारपीटसुद्धा होऊ शकते अशी भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये गारपीट आपल्याला दिसू शकते का? आता तुम्ही जसं शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे गारपिटीच्या बाबतीत, पाऊस होणार आहे म्हणून गारपीट आहे. पहिली गोष्ट अशी आहे, हवामानशास्त्राच्या तत्वानुसार, अभ्यासानुसार, निरीक्षणानुसार ज्या प्रणाली घडतात जानेवारी महिन्यामध्ये, ते जानेवारी महिन्यामध्ये गारपिटीची शक्यता नसते. अच्छा. लक्षात घ्या, मी जरी 26 जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत गारपीट म्हणत असलो तरी फारसं नगण्य असतं ते. त्यामुळं ढगाळ वातावरण इतकं जर मर्यादित असेल तर जानेवारी महिन्यामध्ये गारपिटीची शक्यता नाही, तुम्हाला हे सांगतो. अच्छा. आणि तसली कोणतीही प्रणाली या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं जर कोणी सांगत असेल की जानेवारी महिन्यामध्ये गारपीट आहे तर ती शक्यता नाही आहे. देशाच्या इतर भागामध्ये आजही म्हटलं तर आमचा असा अंदाज आहे की गारपीट कुठं होणार आहे, निकोबार म्हणजे अंदमान निकोबारला गारपिटीची शक्यता आहे आज उद्या. बरं. किंवा इकडे तुमच्या उत्तराखंडमध्ये देहरादून, सहारनपूर या ठिकाणी जो उत्तराखंडाचा जो भाग आहे, तेरे, गरवाल
किंवा तो जो भाग आहे त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आजही आहे, बरं. बरोबर. पण आपल्याकडे नाही, अच्छा. समजलं का? कारण त्या प्रणाल्या त्या कोपऱ्यामध्ये आहेत किंवा समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये आहेत, त्या ठिकाणी गारपीट, पण आपल्याकडे गारपीट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी गारपिटीबद्दल मुळीच धास्ती बाळगू नये असंच मला या ठिकाणी सांगता येईल. जानेवारीत गारपीट नाही, बरं. लक्षात ठेवा. आता सर आपण थंडीकडे येऊयात, पण त्याच्या आधी एक महत्त्वाचा आणखीन प्रश्न. काही जागतिक हवामान संस्थांनी यंदा एल निनो जून जुलैमध्येच ॲक्टिव्ह होईल, पावसावरती त्याचा परिणाम होऊ शकतो असे अंदाज आलेले आहेत. त्याची देखील चिंता शेतकरी आतापासूनच करू लागले. तर नेमका हा अंदाज काय आहे आणि हा अंदाज खरंच त्यावेळी आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसू शकतो का? आता फार इन ॲडव्हान्समध्ये आपण 5 महिने अगोदर ह्या गोष्टीची चिंता करू लागलो की जी गोष्ट आपल्याला भीती आहे जूनपासून पुढे, बरोबर. समजलं का? पहिली गोष्ट, ज्या एका फॅक्टरवर की जे आपण म्हणतो की एन्सोवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे की सध्या आता लानिना चालू आहे, तोही कमकुवत आहे आणि हा लानिना संक्रमणाच्या अवस्थेत म्हणजे लानिनापासून अवस्था तटस्थ होणार आहे. बरं. आता लानिनाची अवस्था तटस्थ म्हणजे तापमान हे किंवा काय ते मी ते सांगणार नाही, कारण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी ते माहीत झालेलं आहे. बरोबर. जर समजा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान जरी कमकुवत लानिना असला आणि त्यानंतर संक्रमण जर तटस्थकडे असेल, म्हणजे एन्सोच्या कंडिशनमध्ये जसं शेतकऱ्यांना माहिती आहे एल निनो म्हणजे पाऊस दुष्काळ आणि लानिना म्हणजे सुकाळ असं जरी असलं आणि एल निनोची जरी काही बातमी येत असली, एल निनोला जे डिक्लेरेशन होतं भारतीय हवामान खातं, जागतिक संघटना ह्या बऱ्यापैकी अजूनही काही ऑब्झर्वेशन्स आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत, मार्चपर्यंतची जागतिक पातळीवरची बर्फाचा कुठं किती बर्फ पडणार आहे, कोणत्या ठिकाणी हवेच्या दाबामध्ये काय स्थित्यंतर होणार आहेत, तापमानातील फरक काय, या गोष्टी अजून ऑब्झर्वेशन निरीक्षणाखाली आहेत. म्हणजे म्हणजे 15-16 एप्रिलला जो अंदाज दिला होता त्या ठिकाणी आपल्या बोलण्यात किंवा जवळपास तुम्ही जर एप्रिल महिन्यामध्ये अशी काही बातमी सोडली असेल तर त्याला काहीतरी आधार आहे असं आम्ही म्हणालो असतो. पण जर आपल्या जून ते सप्टेंबर 2026च्या काळामध्ये जर आपल्याकडं एन्सो हा जर तटस्थ अवस्थेत असणार आहे काय, तर त्यामुळं तटस्थ अवस्था असल्यामुळं पावसाची भीती नाही. इवन एल निनो जरी असला तरीही पाऊस होतो अशा आपल्याकडे निरीक्षण आहे. एल निनो म्हणजे लगेच पाऊस नाही असाही नाही या अर्थ काढायचा आहे. बरं. त्यामुळं ह्या चर्चेला काहीच अर्थ नाही हवामानशास्त्राच्या नुसार, असंच मी म्हणेल. आता मग तुम्ही म्हणाला एक काही संघटनांनी, जागतिक पातळीच्या अधिकृत संघटनांनी बोललं असेल तर याला आधार काय? काही गोष्टी जी समजा तुमच्याकडे एक 16 निरीक्षण आहे, त्या 16 निरीक्षणामध्ये तुम्हाला 4 निरीक्षण समजा एल निनोला जर ते अनुकूल वाटत असतील आणि त्या आधारावर होण्याची पण शक्यता आहे अशी भाषा वापरल्यानंतर होण्याची शक्यता आहे हे विसरून आपण फक्त एल निनो लक्षात ठेवतो आणि घाबरून जातो, त्यातला तो प्रकार आहे. पण या ठिकाणी मी सांगू शकतो की येणारा 2026चा मान्सूनसुद्धा चांगला असणार आहे. त्यामुळे एल निनोची भीती बाळगू नका. एल निनोसारख्या ह्या गोष्टीला 5 महिने अगोदर चिंता करत बसू नका. पाऊस चांगलाच असणार आहे, कारण मागे एकदा तुम्हाला सांगितलं, कारण येणारे प्रत्येक 30-30 वर्षामध्ये जास्त पाऊस कमी पाऊस जास्त पाऊस कमी, तर 2020 ते 2050 या 30 वर्षाचा हा जो फेज आहे या फेजमध्ये चांगला पावसाळा आहे असं निरीक्षण आहे, असा अभ्यास आहे. आणि तुम्ही 2020पासून बघताय चांगला पाऊस देशात होतोय, महाराष्ट्रात होतोय. आषाढमध्ये तुम्हाला 2026ला कुठं एल निनो दिसला असला तरी दुष्काळाची शक्यता नाही आहे. पाऊस हा सरासरी इतका आणि सरासरीपेक्षा अधिक, खरं हेही बोलणं चुकीचं आहे कारण नेमका डेटा आपल्याकडे हातात नाही आहे. बरोबर. पण त्यामुळं दुष्काळ आहे याच्याची जी कुठली बातमी येत असेल तर मी सहमत नाही आहे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मी सांगू, मुळीच चिंता बाळगू नका. 2026चा मान्सून हा चांगलाच मान्सून असणार आहे, हेच मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल. बरं. आता सर हा खूप महत्त्वाचं जे काही चर्चा होती किंवा जो काही प्रश्न होता तो तुम्ही त्याचं उत्तर दिलं, त्यामुळं साहजिकच आपल्या शेतकऱ्यांना आतापासून दिलासा मिळाला असेल. तरी देखील सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही एप्रिल मे महिन्यातले अंदाज येईल ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असतीलच. आता सर थोडंसं आपण थंडीकडे येऊयात की आता आपण अनुभवतो की थंडीमध्ये कसे चढ उतार येतात, तर थंडीचा नेमका हा कालावधी कुठपर्यंत असतो आणि या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला थंडी कशी दिसू शकते, ती पिकांसाठी पोषक असेल का? एकतर आपल्याकडे 31 जानेवारीपर्यंत थंडी असतेच. बरं. आणि काही वर्षी असं आहे की 15 फेब्रुवारीनंतर थंडी काहीशी कमी होते.
अच्छा. बरोबर. पण थंडीचा कालावधी ह्यावर्षी 2026ला संपूर्ण फेब्रुवारी महिनाच काय, कदाचित मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थोडं थंडी किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत भले अति नसली तरी पण सरासरी इतकी थंडी तुम्हाला 15 मार्चपर्यंत मिळू शकते. 15 मार्चपर्यंत, पुढे नाही. अच्छा. मग तुम्ही म्हणाल 15 मार्चला किमान तापमान 4 डिग्री असेल का, असं नाही. 12-14 डिग्री असेल तर तुमच्या शेतीच्या दृष्टीतून त्या अँगलमधनं पाहिलं तर तुमची पिकांना हॅम्पर होत नाही आहे, किंवा तुमची पिकं एकाकी इन ॲडव्हान्स प्री मॅच्युरिटीमध्ये येतात का, असंही होत नाही आहे. आणि त्याही ह्या वर्षी कमकुवत लहानांना जानेवारी ते मार्च पर्यंत, जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यात आहेच. त्यामुळं लानिनामध्ये थंडीच्या लाटाची वारंवारताही जास्त असते. त्यामुळे ह्या वर्षी तुम्ही जर बघितलं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आज जवळजवळ तुमचा 1/3 गेलेला आहे. या देशामध्ये पाऊस सरासरी इतका तर नाहीच नाही, सरासरीपेक्षा जवळजवळ 70 ते 72% तूट आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यातही पाऊस झाला नाही, आताही पाऊस होणार नाही, पावसाची शक्यताही कमी आहे. तुम्ही म्हणा पावसाचा प्रश्न थंडीचा आहे. बरोबर. कारण पाऊस नाही आहे, याच्यामध्ये पावसाची सरासरी कमी असते या महिन्यांमध्ये. पण पावसापेक्षा ढगाळ वातावरण होऊन थंडी मारक ठरते. ज्यावरती पाऊस झाला नाही, पाऊस नाही, त्याची तूट आहे, येणाऱ्या महिन्यातही पाऊस नाही आहे, म्हणून थंडी टिकून असणार आहे. बरोबर आहे. तुम्ही आजही बघितला, मी चढ उतार सांगितले तुम्हाला. 30 डिसेंबरपर्यंत थंडी होते, 31 डिसेंबर ते 6 जानेवारी थोडीशी थंडी कमी झाली, 7 जानेवारीपासून तर काल 10 जानेवारीपर्यंत चांगली थंडी होते. चांगली म्हणल्यानंतर तुम्ही 4 डिग्री हे अपेक्षा करू नका. थंडी आहे वायव्य भारतामध्ये. आजही तुम्ही बघा, मला वाटतं काल दिल्लीमध्ये 4.2 हे मिनिमम टेम्परेचर गेलेलं आहे. बरोबर. ही थंडी चांगलीच असल्यामुळं, अति थंडीच असल्यामुळं संपूर्ण वायव्य भारत, यूपीचा काही भाग आणि इवन उत्तराखंड ह्या ठिकाणी भरपूर धुकं आहे. आणि सध्या फ्लाईट मोमेंट म्हणजे विमानांचं दळणवळण खूप बाधित झालेलं आहे. त्याचं एकमेव कारण देशात थंडी चांगली आहे, महाराष्ट्रात थंडी चांगली आहे. पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तर वायव्य भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये येणाऱ्या पश्चिमी प्रक्षोभातून येणारी आर्द्रता आणि अधिक थंडी, यामुळं फॉग आपण जे म्हणतोय, धुकं टाईप वातावरण जास्त आहे. त्यामुळे थंडीचा प्रश्न असल्यामुळं थंडी ही चांगलीच असणार आहे. आज तुम्ही महाराष्ट्राचं बघितलं तर 7 डिग्रीपासून तर साधारण 12 डिग्रीपर्यंत महाराष्ट्रातलं पहाटेचं किमान तापमान आहे. फक्त त्याच्यामध्ये अपवाद मग सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा आणि मला वाटतं चंद्रपूर असे काही जिल्हे आहे की तिथं 14पेक्षा थोडंसं 14च्या आसपास तापमान आहे. बरोबर. बाकी बाकी सगळं. आणि कमाल तापमान जे आहे ते जर तुम्ही पाहिलं, कोकणामध्ये कमाल तापमान हे 28 ते 30 आहे. ते कधी कधी 32 होती, म्हणजे सरासरी इतकंच आहे. 28 ते 30 जर मुंबईसह कोकणात आहे, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ते 26 ते 28 डिग्री कमाल तापमान आहे. तुम्ही म्हणाले हे अंक सांगून तुम्हाला, कारण हे आम्हाला माहिती आहे, हवामानशास्त्रज्ञ तुम्हाला सांगतो की हे सरासरीपेक्षा 1 डिग्री, अर्धा डिग्री खालीच आहे. बरं. कारण हा जानेवारी महिना आहे. आपण अत्युच्च काळ सुद्धा डिसेंबरमध्ये थंडीचा भोगला आहे. त्यामुळं थंडी चांगलीच आहे, थंडी टिकून आहे. भाकिताप्रमाणे थंडीचं प्रणाली अनुकूल होत आहेत, असंच मला या ठिकाणी सांगता येईल. बरं. आता सर आणखीन एक प्रश्न आहे की आपण मुख्यतः पुढच्या टप्प्यामध्ये जानेवारीपासून अवकाळी पाऊस किंवा मग गारपीट, जसं तुम्ही आधी प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे, एकतर याचा कालावधी कधी असतो आणि यंदा फेब्रुवारी मार्चमध्ये अशा घटना घडण्याचा काही अंदाज आहे का? प्रश्नाचा रोग तुमचा गारपिटीवर दिसतोय, म्हणजे अवकाळी पाऊस आणि गारपीट. बरोबर आहे. आता त्याही सांगतो तुम्हाला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च भारतीय हवामान खात्याने ऑलरेडी 3 महिन्यामध्ये तुम्हाला अंदाज दिलेला आहे पावसाच्या संदर्भात. आणि तसं जर म्हणलं तर जानेवारी, फेब्रुवारी हे 2 महिने थंडीचे, मार्च, एप्रिल, मे प्री मान्सूनचे आहेत. आता त्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचा अंदाज देताना त्यांनी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी आहे. फक्त दक्षिण महाराष्ट्र म्हणजे लातूर, उस्मानाबाद, धाराशिव किंवा नांदेड, थोडासा परभणीचा भाग किंवा इकडं सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी थोडासा अधिक आहे. थोडासा अधिक असला तरी पण त्याची सरासरी किती हो? बरोबर. 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटरच्या आसपास. त्याच्यापेक्षा अधिक असला तर किती होईल?
फारच कमी आहे. 1-1.5 सेंटीमीटर सुद्धा जास्त म्हणतो मी. काही MM मध्ये आहे जानेवारी महिन्याचा म्हटला. तर त्यामुळं पावसाची शक्यता नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जर पावसाचं प्रमाण कमी आहे, गारपीट हा जो हवामानाचा घटक आहे पावसाची निगडीत आहे. ज्यावेळेस गडगडाट, विजा आणि वारा आणि कन्व्हेक्टिव्ह उष्णता संवहनी जी प्रक्रिया घडून होते त्याच वेळेस गारपीट होते. अच्छा. ज्याचा बेस पाऊस आहे. कारण गारपिटी होते म्हणजे वरून खाली येतं, म्हणजे डायरेक्ट त्याचं फ्रेझिंग जास्त होऊन डायरेक्ट त्याचं थेंबाऐवजी तुम्हाला गार खाली येते. पावसाचं प्रमाणच कमी आहे, प्रेसिपिटेशनचं प्रमाणच कमी आहे, म्हणजेच प्रणाली त्याला साथ देत नाही आहे. अशा ठिकाणी गारपीट कुठून होणार? आडतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? आणि कोणी जर सांगत असेल मार्च एप्रिलमध्ये अशी जी गारपीट चुकीचं, कारण गारपिटीला काही तास अगोदर तुम्हाला तसं असेल तर रडारवरून ते सांगता येतं की या ठिकाणी अशाच्या गोष्टी घडू शकतात. आता सांगता आता त्यात हे काही मिनिंगलेस आहे असंच मला म्हणायचं आहे. फक्त एकच क्रायटेरिया मी पकडेल, भारतीय हवामान खात्याने दिलेला 3 महिन्याच्या अंदाजामध्ये पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळं आपल्याकडे गारपिटीची शक्यता येऊन येत्या 2-3 महिन्यातही नाही, 2-2.5 महिन्यात असंही मी म्हणेल. सगळंच पॉझिटिव्ह आहे शेतकऱ्यांसाठी असंच मला म्हणायचं आहे. विशेष नकारात्मक कोणत्याही घडामोडी वातावरणाच्या बाबतीत शेतीच्या दृष्टीने नाही आहे असंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जी गोष्ट पुन्हा रिपीट करतो की पाऊस झालाच नाही नोव्हेंबर डिसेंबरला. पाऊस जानेवारीत पाऊस नाही आहे, पुढेही पाऊस नाही आहे, पावसाची तूट आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी थंडीला अनुकूल आहे, गारपिटीला प्रतिकूल आहे. अच्छा, समजलं का? आणि थंडीच्या लाटेला अनुकूल आहे. आणि थंडीचा जो एकूण कालावधी आहे त्याचं आयुष्य किंवा लांबी वाढवण्यालाही अनुकूल आहे. म्हणून कदाचित तुम्हाला पहिल्या आठवड्यात ते मार्चमध्ये थंडी दिसली तरी आश्चर्य वाटायला नको, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. बरं. आता सर तुम्ही थंडीच्या लाटांचा उल्लेख केला, तर या पुढच्या टप्प्यामध्ये पण थंडीच्या लाटा आपल्याला दिसतील का? थंडीच्या लाटा जर तुम्हाला मी पहिल्या आठवड्याच्या मार्चपर्यंत म्हणतो तर थंडीच्या लाटा नक्कीच असणार आहेत. अच्छा. तुम्हाला लक्षात ठेवा, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये लानिनामध्ये जवळपास लानिना जर असला तर 7 ते 8, 9पर्यंत थंडीच्या लाटा येतात. आणि एल निनोमध्ये 4 ते 6 असतात. यावेळेस लानिना आहे आणि त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे तुम्ही सांगितलं, त्यामुळे लाटा येण्याची शक्यता आहे. पण लाटाची तीव्रता किती आहे की लाटाचा जो कालावधी किती आहे त्यावेळेस आपल्याला बोलता येईल. भली अतितीव्र नसली पण लाटाची शक्यता आहे. आणि तसंही तुम्हाला सांगितलं की 14 म्हणजे आता भोगी 13 तारखेला आहे, 14ला संक्रांत आहे. त्याच्यातच थोडंसं तापमान जरी वाढत म्हणलं असं ते जाणवत नाही, सकाळच्या वेळी थंडी आहे. बरोबर. आणि लगेच 15 नंतर लगेच एकदम चेंज होणार नाही, पण असाच प्रकारचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. अच्छा. म्हणजे त्याही पुढच्या आठवड्यात 15 जानेवारीच्या पुढच्या आठवड्यात सुद्धा थंडी असण्याची शक्यता आहे. आणि त्याला काही प्रणाली, कारण आज तुम्ही जरी म्हटलात महाराष्ट्र जरी म्हटला तर झारखंड आणि छत्तीसगडमध्ये भरपूर थंडी आहे, बिहारमध्ये थंडी आहे म्हणून आपल्याकडं, MP मध्ये थंडी आहे म्हणून आपल्याकडं, गोंदिया गडचिरोलीत थंडी आहे, भंडारा नागपूरमध्ये थंडी आहे, जळगावमध्ये थोडीशी काहीशी थंडी जाणवते किंवा अमरावतीमध्ये थोडीशी थंडी जाणवते. तो तिकडचा इंड्यूस इफेक्ट म्हणतात, प्रेरित परिणामातून थोडीशी थंडी जाणवते आपल्याकडे. बरोबर. त्यामुळं पुढच्या आठवड्यात ते थंडी असण्याची शक्यता आहे. एकदमच उघडी पडली ढगाळ वातावरण तर 2 दिवसाचंच बोललो मी. हो, बघूया काय होतं ते. उद्यापासूनच आहे, म्हणजे घोडा मैदान जवळच आहे. बरोबर. बघूया काय. अशा पद्धतीचे वातावरणी घडे, विशेष फार उलथापालत असं काही नाही आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. बरोबर. आता सर आपण मागच्या काही वर्षांमध्ये अनुभवलं की एकदा थंडीचा कालावधी संपला की विशेषतः मार्च महिन्यामध्ये रेकॉर्ड उष्णता आपण मागच्या वर्षी सुद्धा अनुभवली, त्याच्या आधीच्या वर्षी सुद्धा अनुभवली. तर यंदा पण अशी काही परिस्थिती आहे की अचानकच ऊन वाढेल, उष्णता वाढेल? नाही, असं याबद्दल बोलणं उचित होणार नाही किंवा त्याच्या आत्ताच आमच्या हातामध्ये काही क्रायटेरिया आहे आणि त्याच्यावर आम्ही मार्च आणि एप्रिल महिन्याची उष्णता सांगू, मुळीच नाही. त्याला काही अर्थ नाही, त्या बोलण्याला अर्थ नाही आहे. त्याचं उत्तर मी आज या बोलणं उचित नाही एवढंच मी बोलेल. बरं, म्हणजे आपल्याला हे उगीच काही त्या बोलण्यामध्ये अजिबात अर्थ नाही आहे. कारण मार्चमध्ये तुम्ही जर बघितलं तर वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं. खरं फेब्रुवारी एंड किंवा हे जे 15 फेब्रुवारी नंतर आणि मार्चमध्ये
झटक्याखाली वारा, गस्ती ऊन जास्त असतो, समजला का? तो ज्यावेळी तो वारा पडतो, ज्यावेळेस वातावरणात संक्रमण घडून येतं, मग त्यावेळी त्या गोष्टी घडतात सगळ्या, समजला का? त्यामुळे त्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे आज, असंच मी म्हणेल. म्हणजे आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नक्कीच बोलू त्यावेळेस, नक्कीच बोलू आपण त्यावेळेस. बरोबर. आता सर शेवटचा प्रश्न असा आहे की आता आपण सगळं थंडी, पाऊस, गारपीट, त्याच्यानंतर थंडीच्या लाटा या सगळ्यांचा आढावा घेतला, तुम्ही त्याची सविस्तर माहिती दिली. हा सगळा विषय आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलाच आहे. तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कारण आता पिकं काही पिकं काढण्याच्या टप्प्यात आलेली आहे, काही पिकं वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. तर शेतकऱ्यांनी नेमका हा अंदाज लक्षात घेऊन कसं नियोजन करावं? आता या ठिकाणी ज्या अर्थी थंडीचा कालावधी जास्त आहे असं म्हणतो, म्हणजे तुमची बंपरमध्ये म्हणजे हंगामी पिकं आलेली आहेत त्याचा कालावधी फुल मॅच्युरिटी मिळणार आहे, म्हणजे त्याची म्हणजे तर दाणा किंवा पोसणं म्हणतात अशा पद्धतीचं होणार आहे. अच्छा. आणि त्यामुळं पाऊसही नाही, आम्ही असं सांगतोय, गारपीटही नाही आहे. तुम्हाला रब्बीची पिकं काढणीसाठी जी भीती असते ती शेतकऱ्यांच्या मनामध्ये, ती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आणि मी जरी दमट हवामान, मी आत्ता म्हणलं तुम्हाला, उद्यापासून 4-5 दिवस किंवा 6 जानेवारीमध्ये कालामध्ये थोडंसं साधारण तापमान वाढलं होतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये थोडंसं कदाचित दमट वातावरणामुळे किडी, बुरशीचा अटॅक, अळी हा प्रभाव थोडासा याच आठवड्यामध्ये साधारण 30 डिसेंबरपासून तर तुम्हाला एक संक्रांतीपर्यंत ह्या कालामध्ये लोकांना ते शिवून शेतकऱ्याला अनुभवलं असेल. तेवढंच एक फक्त भीती आत्तापर्यंत होती आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक म्हणून शेतकऱ्यांनी फवारण्या पण घेतलेल्या आहेत. म्हणून विशेष प्रकारे हरभऱ्यावर फार मोठी अळी आहे आणि गव्हावर तांबेरा पडला आणि कांद्यावर मावा पडला आणि आमच्या डाळिंब आणि द्राक्षाच्या बागेला असंच काय झालं, त्यांना फवारण्या घ्याव्या लागल्या, असा काही प्रकार नाही. उलट तर हॉर्टिकल्चर गार्डनसाठी म्हणजे द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेसाठी ह्या वर्षीचं वातावरण खूप चांगलं आहे. भाजीपाल्यासाठी सगळं चांगलं आहे, नकारात्मक काहीच नाही आहे तुम्हाला. फक्त जे थोडंफार मला शेड नकारात्मकची दिसली ती 30 डिसेंबरपासून तर तुमच्या संक्रांतीपर्यंत थोडंसं दमट वातावरणामुळं कदाचित थोडंसं, पण सूर्यप्रकाशही भरपूर आहे, बरोबर, त्यामुळं ती बाईने पण किरकोळ एक 10-20% पेस्टिसाईडचा वापर करावा लागत असेल, फवारण्या शेतकऱ्यांना घ्यावा लागत असेल, किंवा जमिनीचा पोत, पाण्याची सिंचन कशी वापरली त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आहे. विशेष फक्त यावर्षी दवीकरणही फारसं नाही आहे. सकाळी शेतकरी जे बादड पडता म्हणतात की ज्याच्यामुळं जमिनीतील ओलाव्यामुळं जे दवीकरण होतं आणि ज्याच्यामुळं तुमची मुळी चालत नाही म्हणतात, म्हणजे मुळाला अन्नद्रव्य पोचण्यास अडचण येते किंवा त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण, ते बादाड तो प्रकार ह्यावर्षी जास्त नाही आहे. बरं. तर हा सगळा एकंदरीत अनुकूल प्रकार यावर्षी आहे, त्यामुळं नकारात्मक सांगण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्हीच कुठून तरी ती एल निनोचं काढलं असू द्या, आपण भेटणारच आहोत. भारतीय हवामानकडं पहिला अंदाज जो 15-16 एप्रिलला देणार आहे त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता असणार आहे, त्यामुळं ती भीती शेतकऱ्यांनी बाळगू नये असंच मला या ठिकाणी सांगता येईल. बरोबर. आता आपण आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न होते, जे काही चर्चा आपल्यापर्यंत आल्या, ज्या काही बातम्या आपल्यापर्यंत आल्या की पावसाच्या असतील, गारपिटीच्या असतील, ढगाळ हवामानाच्या असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितले. सरांनी सांगितलं की यंदाचा हंगाम आपल्यासाठी पूरक असणार आहे, आपल्या पिकांसाठी पोषक सगळं वातावरण असणार आहे, त्यामुळे आपण त्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन करावं. सर धन्यवाद, आज तुम्ही वेळ दिला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत दिली. धन्यवाद सर.